विमानातून तुम्ही प्रवास करत असता आणि अचानकपणे वैमानिकाची घोषणा होते, कृपया प्रवाशांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. खराब वातावरणामुळे विमान काही वेळ जोरात हलतं आणि विमानाला काही धक्के बसल्यासारखं वाटतं. तुम्ही हा अनुभव नक्कीच घेतला असेल. तर हे असं नेमकं का होतं आणि असा अनुभव तुम्ही घेतलेला नसेल तर असं झाल्यानंतर काय काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर एखाद्या माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. सिंगापूर एअरलाइन्सचं विमान 6000 फूट उंचीवरून उडत असताना अचानक खराब हवामानामुळे त्या विमानाला 6000 फुटावरून 5 मिनिटात थेट जमिनीवर लँडिंग करावं लागलं आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विमानातल्या एका प्रवाशाचा मृत्यू सुद्धा झाला. पण असं अचानक काय झालं आणि ही परिस्थिती निर्माण झाली? असं इमर्जन्सी लँडिंग का करावं लागलं आणि एअर टर्मिनल म्हणजे नेमकं काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. सिंगापूर एअरलाइन्सचं विमान SQ321 हे लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून निघालं. विमानामध्ये 211 प्रवासी होते. प्रवास अगदी व्यवस्थित सुरू होता. पण म्यानमारवरून जात असताना एअर टर्ब्युलन्समुळे 6000 फूट उंचावरून उडणारं विमान त्याला थेट इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. पण हे एअर टर्ब्युलन्स असतं काय ज्यामुळे विमानांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं? एअर टर्ब्युलन्स म्हणजे आकाशातील वाऱ्याचा वेग आणि दिशा यात अचानक होणारा मोठा बदल. आकाशामध्ये विशिष्ट उंचीवरून विमानाच्या वेगासोबतच वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी जुळल्या तर विमानाचा प्रवास अतिशय सुखद आणि आरामदायी होतो. पण आकाशात काही हजार फूट उंचीवर असताना जर का अचानक वाऱ्याचा वेग आणि दिशा बदलली तर कोणत्याही विमानाला त्याच्याशी जुळवून घेऊन आपली दिशा, गती आणि उंची हे कायम राखणं अतिशय जिकरीचं होतं. तात्काळ त्यात बदल करता येत नाही आणि म्हणूनच विमान इतक्या उंचीवर असताना अचानक हलायला लागतं. हादरे बसल्यासारखे, धक्के बसल्यासारखे जाणवायला लागतं आणि मग वैमानिकाला सांगावं लागतं, तात्काळ आपापल्या खुर्चीत बसून घ्या आणि आपल्या खुर्चीचा बेल्ट बांधा. आकाशात विमान उडत असताना त्याचा वेग आणि उंची विशिष्ट राहील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे विमान एका मिनिटात 5 ते 6000 फुटावरून नेता येत नाही, त्याचप्रमाणे ते 5 मिनिटात 6000 फुटांवरून थेट जमिनीवर सुद्धा आणता येत नाही. आणि असं केलं तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो. कारण बाहेर हवेचा असलेला वेग, दाब, विमानातल्या वातावरणाचा दाब, त्यामुळे ऑक्सिजनचं असलेलं प्रमाण, त्याची पातळी या सगळ्यामध्ये एका क्षणात खूप मोठा बदल झाला ना तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आणि अशा वेळेला सूचना सुद्धा देण्यात येते की तुम्ही आहेत त्या जागेवर बसून खुर्चीचा पट्टा बांधून घ्या आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुमच्या सीटच्या वरच्या बाजूला ऑक्सिजन मास्क आहे तो बाहेर येईल, तो लगेच बांधून घ्या. कोणतंही विमान उड्डाण करण्याच्या आधी त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं जातं आणि दरवेळेला ते दाखवणं DGCAच्या नियमानुसार बंधनकारक आहे. कारण अशी वेळ नेमकी कधी येईल ते कोणीच सांगू शकत नाही. सिंगापूर एअरलाइन्सचं विमान SQ321 हे जेव्हा 5 मिनिटात 6000 फुटावरून थेट जमिनीवर आलं ना त्यावेळेला बँकॉकच्या विमानतळावर ॲम्ब्युलन्ससह सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. कारण अनेक लोकांच्या नाकातून रक्त आलं, अनेकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि या सगळ्यात 70 वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यूही झाला. त्यामुळे मंडळी, विमानातून जेव्हा तुम्ही प्रवास करत असता आणि जेव्हा वैमानिक तुम्हाला आपल्या जागेवर बसा आणि खुर्चीचा बेल्ट बांधून घ्या अशी सूचना देतो आणि विमान जेव्हा हलायला लागतं तेव्हा हलक्यात घेऊ नका. तुमचे असे काही अनुभव असतील तर आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.